राम राम मंडळी. चला, आजची सुरुवात झालेली आहे लोकलनी. आज काय वरचे बुकिंग वाजले नाही, बाणेर साईडचे भेटली नाही, तर नीट हडपसर साईडचे भेटले नाही. सनसेट आहे. 47 रुपये दाखवलेले आहेत. 600 मीटर घेणं, 700 मीटर सोडणं. चला बघू आता किती मिळतात आपल्याला. 27 47 रुपये भेटले. 47 775 मीटरला फक्त किती बुकिंग ड्रॉप झाला. फक्त 75 मीटरला जाण्यासाठी 75 मीटर 100 मीटर बी नाही, फक्त 75 मीटर जाण्यासाठी त्यांनी 47 रुपये दिले आपल्याला. आणि पूर्ण ट्रिप झाली आपली 1.5 किलोमीटर मध्ये 47 रुपये आपल्याला भेटले. आणि त्यांना सोडल्याच्या नंतर आपण परत आपल्या लोकेशनला येऊन बसलेले. आता बघू दुसरी बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी. बुकिंग नंबर 2. आज काय आपल्याला मोठ्या बुकिंग भेटणार नाही. आज काय धंदा तर होईल का नाही हा मुद्दा येते. कारण की एक दिवस चांगला धंदा झाला की दुसऱ्या दिवशी मार खातोच आपण धंद्याला. तर फक्त 45 रुपयाच्या नंतर परत एक वाजलेली 300 मीटर पिकअप आणि 800 मीटर ड्रॉप, परत 45 रुपये. तेवढे तर कमू इथले इथं बसून. त्याला बघू आता ही बुकिंग पिकअप करू आणि किती वेळा ड्रॉप होते बघू. बघा 43 रुपये दाखवते. सोडली दुसऱ्या नंबरची, त्यांचे भेटले 43 रुपये. त्याच्यानंतर परत आलो होतो आपण सनसिटी मध्ये. सनसेट काढलेल्या ओलाने दिले आपल्याला 900 मीटर ड्रॉप आणि 900 मीटर पिकअप. 9 1800 2 किलोमीटरला काही नाही म्हटलं तर आपल्याला 43 रुपये दाखवलेले आहेत. मला बघू आता तिसरे बुकिंग पिकअप करू. आता जस्ट पार्सल आहे, तर पार्सल पिकअप पॉइंटला पोहोचलोय असं दाखवता येते. आता अननगर वडगाव बुद्रुक. मलाच नाही माहिती, फर्स्ट टाइम आहे अशी बाय राईड पडलेली. आता आपल्यासोबत काय होणार आहे काय नाही आपण बघू पुढं. रॅपिडोने पार्सल म्हणून ऑर्डर दाखवलेली आहे. ऑर्डरची अमाऊंट दाखवली आहे 634 रुपये. जायचंय कुठं मलाच माहिती नाही. आता किधर जाणे काय ये जहाँ का ऑर्डर है ना फ्री वगैरह कैसे इसमें क्या क्या नया है? ये कुछ नाम है ऐश्वर्या वगैरह नहीं, ये कुछ नया चालू हुआ है. ये रैपिडो में अवेलेबल नहीं है ना ये रेमो. ये मेरे को भी नहीं ज़्यादा मालूम. ओटीपी नहीं लगे. वही तो समझ में नहीं आता. ओटीपी डालना कहाँ पे यही समझ में नहीं आ रहा. उचलली आता उचलल्यानंतर डायरेक्ट अमाउंट दाखवते. ये तो वो आफ्टर वो उधर हो जाएगा. वही बोल रहा हूँ एड्रेस कहाँ से आएगा. ओटीपी तो ये हो गया. एड्रेस आ गया आपके पास? नहीं एड्रेस दिखाने के लिए तो ये बोल रहा हूँ ना मैं. एड्रेस से किधर दिखा रहा है? जहाँ पे लेके जाना है वही नहीं दिखा रहा है ना. तो ये 5 मिनट दिखा रहा है. 5 मिनट के क्या है, किधर ओटीपी डालने का ये समझ में नहीं आ रहा है. कस्टमर कॉल ओटीपी कहाँ डालने का है. तुम्हें मालूम है किधर जाने का? मैं आपको लोकेशन भेज दूँ. लोकेशन डाल के दे देते. नहीं इधर सीधा वो राइड एंड दिखा रहा है, इसकी वजह से नहीं समझ में आ रहा है. आप एक बार मेरे को व्हाट्सएप पे मेरे को हाय भेजना, मैं डायरेक्ट आपको 95 नहीं व्हाट्सएप सीधा व्हाट्सएप पे जाओ. सर से इधर 95 यहाँ पे. हाँ 95 79 32 95 97. ये भी इधर ओटीपी डालने के लिए बोल रहे. तो ओटीपी डालने के लिए आ कहाँ रहा है वही समझ में नहीं आ रहा है. इधर गए तो राइट एंड दिखा रहा है. इधर कॉल करने के लिए इधर नेविगेशन, वो तुम्हारा नेविगेशन दिखा रहा है. वही देखो ना अभी पिकअप लोकेशन पे हो. मेरे को लग रहा है ये जो 2 मिनट क्या 5 मिनट है उसके बाद कुछ हो सकता है. ओटीपी का कुछ मालूम नहीं. यहाँ ऑर्डर OTP
फोटो भी डाल के इधर क्या फोटो अपलोड करो, फोटो अपलोड कर दी, OTP डालने के लिए कहाँ से आएगा? राइट एंड हो रहा है, ये भी करके बैठा ना, जैसे राइट हो रहे हैं, इतनी दिखा रहा है इधर, पर राइट एंड के लिए अमाउंट दिखा रहा है। पहले इसके लिए अमाउंट को पे करना पड़ेगा लग रहा है ऐसा। मैं आपको लोकेशन चलेगा इसमें, उधर जाके एंड करके ये कर दूंगा। मैंने व्हाट्सएप किया आपको, चलेगा, मैं उधर जाके मैं ये करता हूँ। आप वहाँ जाके मेरे को कॉल कर लेना, नहीं तो मैं आता बघायला गेलं तर ऑर्डर पिकअप केलाय आपण, जस्ट पिकअप केल्याच्या नंतर 27 किलोमीटरला होतात. रेग्युलरमध्ये आपली पेमेंट जी होती ती होती कम्प्लिटली 500 रुपये धरा, 500 रुपये. तरी आपण मीटर टाकून जाऊ, तिथे गेल्यावर मीटरमध्ये ह्याच्यामध्ये किती फरक पडतो आपण बघू. वाडा घेऊन चाललोय आणि मस्त पैकी सब्जा बिब्जा आपलं गोळा वेळा खात चाललोय. रॅपिडोला आपल्याला पडलेले मटर राईड. आता मटर राईड मध्ये रेग्युलर जी राईड असती त्या राईड पेक्षा थोडेफार जास्त दाखवलेले आहेत. आणि आपल्याला बुकिंग उचलताना 3 घटना घडल्या. पहिली उचललेली आपण एक 900 मीटर पिकअप आणि 900 मीटर ड्रॉप ती कॅन्सल मारली. त्याच्यानंतर औंध उचलली आपण. औंधला घ्यायला गेलं की लगेच 634 रुपये दाखवले 27 किलोमीटरला. आता बघू किती होतात आणि किती वेळ लागतो. अजून एक 10 मिनिटात पोहोचत आपण. हो, आता तिथे गेल्याच्या नंतर काय कसं आहे आपल्याला मटर राईडचं काय माहिती नव्हतं, बघू आपण. हे जे आहे हे पार्किंगचं जे हे आहे आपलं वॉचमॅन आहे, त्याला दे म्हणलाय. त्याला बघू आता A1 वाला कोण आहे त्याला देऊ आणि निघू. 105 आहे. 300 सांगितलं मला ऐकलं. तर आपलं मटेरियल देऊन झालेलं आहे. मटेरियलचं कस्टमर आत्तापर्यंत आपण कुठलंच मारलं नव्हतं. हे पहिली बुकिंग होती मटेरियलची रॅपिडोला. आपल्याला ती चालू बी करता आली नाही धडनीट आणि काहीच नाही. आता दिलंय त्याला म्हणलं माझं एवढे फेअर झालं 634 रुपये. तो म्हणला रिक्षात एवढं होत नाही म्हणलं पोर्टरनी. पोर्टरचे किती झाले सांगा म्हणला. आता त्यांनी पेमेंट केलंय 634 रुपये आपल्या अकाउंटला आलेले आहेत. तर आता इथनं निघू. आता राईड स्टॉप करू आणि काय पुढं काय नाही बघू. पुढची राईड कुठली पडते आपल्यासाठी बघू आपण. 634 रुपये दाखवलेले कॅश कलेक्टेड झाले. आता राईड स्टॉप करू. काही हो आपल्याला काही घेणं नाही. कॅश कलेक्टेड झालं. आता त्याचा OTPचा आली बारी. आता काय OTP टाकावा हा मुद्दा आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आली. आता राईड चालू करण्याचे हे आले म्हणजे पोर्टरला ही सिस्टम आहे. चला त्याच्यावर OTP घेऊ आणि काय म्हणते बघू आता. काही हो आपल्याला काही घेणं नाही. कॅश कलेक्टेड झालं. आता त्याचा OTPचा आली बारी. आता काय OTP टाकावा हा मुद्दा आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आली. आता राईड चालू करण्याचे हे आले म्हणजे पोर्टरला ही सिस्टम आहे. चला त्याच्यावर OTP घेऊ आणि काय म्हणते बघू आता. जे आहे सिस्टम हे पुढं झाल्याच्या नंतर पहिलं पार्सलला पहिलं कॅश कलेक्टेड आहे, त्याच्यानंतर हे येत आहे. आता आपण राईड स्टॉप करू. आपली ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे. तुम्ही ड्रॉप लोकेशनला पोहोचला आहात. एक्स्ट्रा पैसे मागू नका आणि कस्टमरशी नम्र संवाद ठेवा.
हे 20 द्या. 180. एक टाकत जाऊ तुम्ही. आपले 3 बुकिंग झाल्या. पहिले त्यांना सोडलं सोडलं? सोडलं आपल्याला तिथं एक मीटरने भाडं भेटलं. 45 रुपये झालेले त्यांचे. 40 रुपये घेतले. 5 रुपये सुट्टे नव्हते म्हणून. त्याच्यानंतर त्यांच्या इथनं लगेच आपल्याला पडली वाकड पुनावळे रोडच्या इथली हॉटेलचं काहीतरी मालवण तडका म्हणून एक हॉटेल आहे हायवेला, पुनावळ्याच्या पुढच्या साईडला. त्या हॉटेलला आलो होतो. त्यांचे झाले 160 रुपये आपला दाखवले. 180 रुपये मीटरने झाले. त्याला बघू आता इथनं वाकड भूमकर चौकाच्या इकडे एमटे जाऊ. जाता आता कुठली भेटली तर बघू. आता जेवायचा टायमिंग होऊन गेलेला आहे. 3 वाजलेले. जेवायला अजून भेटलं नाही टायमिंग. पहिले जेवण करू नंतर बुकिंग बघू आता. हा कंपल्सरी मीटर आहे. OTP कुठं 387 84 कुठं तर जस्ट आपण आलेलो बानेर मधनं विमाननगरला. विमाननगरचे त्यांनी दिले आपल्याला 500 रुपये. त्याच्यातनं त्यांना फक्त 116 रुपये आपण रिटर्न केलेले. त्यांच्याकडे सुट्टे नव्हते म्हणून. त्याला बघू आता मीटरनी काय म्हटलं तर 25 रुपयाचा फरक पडला. आता विमाननगर मधनं कुठली राईड उचलतोय हे बघू. मीटरने जावं लागतं माहिती ना. स्टुडंट कुठे नाही जातात. मीटर कंपल्सरी तिथं चांगलं आहे. अरे 17 रुपये पर किलोमीटर है. अभी इसके कितना किलोमीटर है उस पे OTP क्या बता. 4743. यह स्टूडेंट ऑटो राइड है. कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. स्कॅनर असेल तर खालीच. ऑनलाइन रहेगा तो क्योंकि कैश छुट्टा नहीं है मैम मेरे पास. मीटरने जायला लागतं माहिती काय झालं? मीटर नाही ना. मीटर कंपल्सरी तर कॅन्सल कर. चालतंय करा. तिकडून तुमच्याकडे कॅन्सल करा. लगेच करतो. आता जस्ट आपण आलो होतो विमाननगर वरनं डायरेक्टली वाकडला झाले 470 रुपये भेटले आपल्याला मीटरने. आणि आपलं दाखवलं होते 440 रुपये. त्याला बघू आता वाकडवरनं एक आपण पुणे रेल्वे स्टेशन उचललेले. तर कस्टमरच्या पिकअपला गेलो. कस्टमरला मीटरने म्हणलं तर नाही म्हणला. आणि दुसरा एक ड्रायव्हर होता. तो ड्रायव्हर काय त्यांचं बोल चालू होती. आता मीटरने गेला का ठरवून गेला काय मलाही नाही माहिती. जस्ट परत रॅपिडोने आपल्याला 250 अबोची बुकिंग बसवलेली आहे. आता 250 अबो कुठं चाललोय हे मला कणभराचं माहिती नाहीये. चला तरी बघू कुठं जातोय आणि किती रुपयाचा आकडा आहे हे पण बघू. बघू आता आपण 250 अबो रॅपिडोने आज कुठं जातोय. कारण की आज सगळा धंदा बघितला तर सगळा धंदा रॅपिडोवर झालेला आहे. आता ही 250 अबोची कुठली आहे ते आपल्याला माहिती नाही. त्याला बघू आता कुठे कस्टमर आले नंतर कळलंच आपल्याला. ऑनलाईन असेल तर स्कॅनर खाली झाले 426 25 किलोमीटर. आता जस्ट आपण आलेलो वाकडवरनं मीटरने आलो होतो. तर किती झाले आपलं दाखवलं ते 386 रुपये काहीतरी.
आणि मेट्रोला झाले 430 रुपये. म्हणजे बघा किती रुपयाचा फरक पडला लास्ट बुकिंग मध्ये. चला बघू आता आजची टोटल आणि आजचा दिवस कसा गेला. मेन महत्वाचा पनवती गेला होता, सकाळपासून असं वाटत होतं, पण असे 2-3 मोठे बुकिंग बसल्या त्यांनी सगळा धंदा कव्हर केलाय. चला बघू आता कशा बुकिंग बसल्या काय नाही, सगळं बघा तुम्ही.